भारतातील सर्वात प्रसिद्ध अशा ताडोबाच्या जंगलात तुमचे स्वागत आहे. ताडोबाचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. अगदी राजा महाराजांच्या शिकारीचे स्थान बनण्यापासून तर भारतातील सर्वात लोकप्रिय असा वाघ्र प्रकल्प बनण्यापर्यंतचा प्रवास या ताडोबाने पाहिला आहे. वाघ म्हटलं की ताडोबाचं जंगल डोळ्यासमोर येतो, पण ताडोबात फक्त वाघच नाही तर इतरही जनावरे, हिंस्रक प्राणी सुद्धा आहे. हे ताडोबाचे जंगल इतक्या वैविध्यतेने भरले आहे की इथे कितीही फिरलो तरी कमीच वाटेल. जो कोणी एकदा ताडोबात येतो ना, तो कायमच ताडोबाच्या प्रेमात पडतो. ताडोबा या नावाची दंतकथाच मोठी रोचक आहे. अनेक वर्षापूर्वी या जंगलामध्ये गोंड आदिवासी जमातीची वस्ती होती. हे आदिवासी लोक जंगलप्रेमीच. रात्रंदिवस जंगलात भटकायचं, कंदमुळे, शिकार, मोह, मध, तेंदू यांच्यापासून आपला उदरनिर्वाह करायचे. याच धाडसी आदिवासीमध्ये तारू नावाचा एक धाडसी तरुण होता. हा बेडर तारू मनमुराद जंगल वाटायला आपलंसं करी. अनेकदा वन्य प्राण्यांशी त्याचा सामना होईल. हा तरुण वाघाच्या डोळ्याला डोळा देत असे आणि वाघ जंगलात निघून जात असे. एकदा चौताळलेल्या वाघाने हल्ला चढवला. त्यात निकाराची झुंज झाली आणि तारू धारातीर्थी पडला व त्याचा अंत झाला. वाघासोबत शक्तिमान प्राण्यासोबत लढलेला तारुबा अमर झाला. गोंड आदिवासींचा तो देवता झाला. तारुबाच्या मरणानंतर इथल्या तलावाकाठी एक देऊळ उभारलं गेलं. त्यानंतर या जंगलाला लोक ताडोबाचं जंगल म्हणून ओळखायला लागले. आजही दरवर्षी पौष महिन्यात येथे यात्रा भरते आणि आदिवासी आपल्या कुटुंबासह पूजा अर्चना करायला, नवस फेडायला या जंगलात येतात. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान होय. ते दिनांक 31 मार्च 1955 रोजी घोषित झाले. त्याचे क्षेत्रफळ 116 चौरस किलोमीटर इतके आहे, तर सभोवतालचे 509 चौरस किलोमीटरचे जंगल दिनांक 25 फेब्रुवारी 1986 रोजी संरक्षित होऊन अंधारी अभयारण्याची निर्मिती झाली. सध्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 1878च्या वन कायद्यानुसार राखीव वनक्षेत्र म्हणून तत्कालीन सेंट्रल प्रोव्हिन्स अंतर्गत परिपक्वाद्वारे कार्यान्वित करण्यात आला. हे राखीव वन 1905 साली शिकारी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले व नंतर 1935 साली सेंट्रल प्रोव्हिन्स व बेरार शासनाअंतर्गत 45 वर्ग किलोमीटर भाग अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश शासनाच्या अंतर्गत येणारा 155 वर्ग किलोमीटर ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा भाग मध्य प्रदेश राष्ट्रीय उद्यान
1955 नुसार नवीन निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्यात 1956 साली हस्तांतरित करण्यात आला. लगतचे अंधारी अभयारण्य 1986 साली राष्ट्रीय वनक्षेत्रात रूपांतरित करण्यात आले. सद्यस्थितीत ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी अभयारण्य एकत्रित मिळून केंद्र शासनाद्वारे अनुदानित व्याघ्र प्रकल्प योजनेअंतर्गत 1993 पासून कार्यान्वित आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान अंतर्गत 1155 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे व अंधारी अभयारण्यात 508 चौरस किलोमीटर असे असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 625 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र आहे. तारू हा या परिसरातील गावप्रमुख. वाघांशी मोठ्या धैर्याने लढून मारला गेला. त्याचे नाव येथील जलाशयाला आणि त्याच्या सभोवतालच्या जंगलाला पडले. कालांतराने त्याचे तारुबा झाले अशी आख्यायिका आहे. याचे लहानसे देवालय तलावाकाठी आहे. अंधारी ही या जंगलाच्या मध्यभागी वाहत जाणारी नदी आहे. व्याघ्र प्रकल्प 20व्या शतकाच्या सुरुवातीस आपल्या देशातील वाघांची संख्या 40,000च्या घरात होती. अनिर्बंध सरकार आणि अधिवासांचा ऱ्हास अशा कारणांनी 1970 पर्यंत ती 1800च्या आसपास येऊन पोहोचली. तेव्हाच भारतीय वाघांच्या शिकारीवर बंदी आली. पाठोपाठ वाघांच्या कातड्यांच्या विक्रीवर बंदी आली. त्यानंतर वाघांच्या संवर्धनाचा सर्वंकष विचार होऊन 1 एप्रिल 1973 रोजी आपल्या देशात व्याघ्र प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशातील 9 जंगलांच्या व्याघ्र प्रकल्पात विशेष दर्जा प्राप्त झाला. त्यात महाराष्ट्रातील मेळघाट जंगलाचा समावेश होता. कालांतराने ताडोबा व अंधारीच्या संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता तसेच तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन दिनांक 23 फेब्रुवारी 1995 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. या व्याघ्र प्रकल्पातील एकूण 625 चौरस किलोमीटरच्या संरक्षित क्षेत्रात गाभा क्षेत्राचा म्हणजे कोहर दर्जा असून त्या सभोवतालचे 1101 चौरस किलोमीटर क्षेत्र हे बफर क्षेत्र आहे. हा महाराष्ट्रातील दुसरा व्याघ्र प्रकल्प होय. ताडोब्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहे. ताडोब्यात 120 हेक्टर आकाराचा मोठा जलाशय आहे. अंधारी या मुख्य नदीचा उगम ताडोबातील पांढरपवनी गावात असून ही नदी जामणी आणि देवस-कोळसा भागातून वैनगंगेला मिळते. जामणी आणि देवस-कोळसा या भागात नदीचा डोह निर्माण झाल्यामुळे वर्षभर पाणी उपलब्ध असते व इतर ठिकाणी ही नदी हिवाळ्यानंतर पावसाळ्यापर्यंत बहुतांश कोरडी असते. त्यामुळे भानुकुंडी नाल्याचा उगम ताडोबातील काटेझरी गावात होतो व हा नाला ताडोबा राष्ट्रीय उद्यानातून इरई नदीला मिळतो. अंधारी अभयारण्यात ताडोबाच्या तुलनेत बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळणारे जंगल हे शुष्क पानगळीचे जंगल असून येथे सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. राष्ट्रीय उद्यानातील सर्वात मोठी 2 चराई कुरणे ही एकेकाळी मनुष्यबळाची निवासस्थाने होती. ही आदिवासी लोकांची गावे होती व त्याचे पुनर्वसन ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान घोषित झाल्यानंतर सुरक्षित क्षेत्राबाहेर काढण्यात आले. 1986 साली खातेडापासून मोहर्ली गावापर्यंतचे 509 चौरस किलोमीटरचे जंगल अंधारी वन्यजीव अभयारण्य या नावाने घोषित करण्यात आले. या अभयारण्याला नाव देण्यात आलेल्या अंधारी नदीचा उगम ताडोबाच्या जंगलातून खातोडाच्या एका लहान नाल्याच्या रूपात होतो. उन्हाळ्यात ही नदी आटल्यामुळे वाहायची थांबते, पण तरी देखील हिच्या पात्रात अनेक ठिकाणी खोलगट भागात पाणी साचून असते. अशा पाणवठ्यांना स्थानिक भाषेत डोह म्हणतात. हे डोह वन्यजीवांच्या पाण्याची महत्त्वाची गरज भागवतात. त्यामुळे अंधारी नदीला ताडोबाची जीवनदायी लाईफलाईन ऑफ ताडोबा म्हणतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य या दोन्ही संरक्षित जंगलामध्ये वाघ व वन्यजीवांची संख्या अतिशय चांगली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या व्याघ्र प्रकल्प टायगर प्रोजेक्ट या संरक्षण योजनेअंतर्गत या दोन्ही जंगलाचे एकत्रीकरण
1995 साली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पची निर्मिती करण्यात आली. ताडोबा हा देशातील 28वा व्याघ्र प्रकल्प ठरला. व्याघ्र प्रकल्पाच्या घोषणेनंतर ताडोबाचे क्षेत्रफळ 625 चौरस किलोमीटर एवढे झाले. यात वन विभागाने प्रशासकीय कामाच्या दृष्टिकोनातून ताडोबा, कोळसा आणि मोहर्ली या 3 विभागाची निर्मिती केली. या 3ही विभागाच्या संरक्षण व प्रशासकीय कामाकरिता एक स्वतंत्र वनपरिक्षेत्र अधिकारी नेमण्यात आले आहे. तसेच एक वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण आणि संशोधन कार्यासाठीही नेमलेला आहे. या व्याघ्र प्रकल्पाच्या प्रमुखपदी क्षेत्र संचालक असून त्याच्या हाताखाली 2 उपवन संरक्षक आहेत. यातील एक कोअर व दुसरा बफर झोनच्या कार्यासाठी नेमलेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव जंगल आहे. याचबरोबर नवीन घोडाझरी अभयारण्य कन्नारगाव येथे घोषित करण्यात आले आहे. याशिवाय बफर झोनमधील वाघ व झर वन्यजीवांच्या संरक्षणासाठी देखील आहे. ताडोबात वाघांच्या उत्तम प्रजननामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात बफर झोनच्या जंगलात स्थलांतरित होते. त्यामुळे वाघांच्या मोठ्या झालेल्या व आईपासून वेगळ्या झालेल्या पिल्लांना जाण्याकरिता अतिशय गरजेचे असलेले टायगर कॉरिडॉर तयार झालेला आहे. परिणामी आता ताडोबाच्या लगतच्या बफर झोनच्या जंगलात देखील वाघांची संख्या चांगलीच वाढीला लागलेली आहे. त्यासाठी शासन व वन खात्याच्या काही उत्तम योजना देखील खूप मोलाच्या ठरल्या आहेत. या टायगर कॉरिडॉरमुळे ताडोबातील वाघ अगदी आंध्र प्रदेश किंवा छत्तीसगड राज्यातील जंगलात देखील जाऊ शकतो. तसेच उत्तर पूर्वेकडून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अरण्यातून ते थेट मध्य प्रदेशाच्या जंगलात पण जाऊ शकतात. बफर झोनच्या निर्मितीमुळे वाघांना एक अरण्यातून दुसऱ्या अरण्याकडे प्रयाण करण्याकरिता सलग जंगलाचा मार्ग मोकळा झाल्याने आता त्याची संख्या वाढण्याचा मार्गही मोकळा झालेला आहे. मात्र बफर झोनमध्ये वाघ बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने काही ठिकाणी वन्यजीव मानव अशा संघर्षाला पण सुरुवात झाली आहे. वन्य प्राण्यांच्या सहज दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प विशेष उल्लेखनीय आहे. वानर, रानडुक्कर, चितळ, सांबार, गवे यांचे मोठाले कडप जागोजागी दिसून येते. तर खूप भित्रे असणारे भेकर आणि सतत सावध असणारे चौशिंगा याचे दर्शन अधूनमधून होतच असते. शिवाय वाढवी किडे, खाण्यात मग्न असणारे अस्वल आणि शिकारीच्या प्रयत्नात असलेली रानकुत्र्याची झुंड अविचल दृष्टीत पडते. त्याचबरोबर अत्यंत रुबाबदार असणाऱ्या बिबट्याचे येथे सहजतात होणारे दर्शन अचंबित करणारे ठरते. याशिवाय चांदी अस्वल, उद मांजर, रान मांजर, खवल्या मांजर, सायाळ ससा, उडणारी खार असे निशाचर प्राणीही येथे आहेत, परंतु ते क्वचितच दिसतात. येथील ताडोबा आणि तेलिया या दोन्ही जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे. सकाळच्या प्रहरीच्या पाण्याबरोबर येऊन सूर्यस्नान करीत असताना पाहता येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही खास वाघांची भूमी. येथे वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पाणवटे असल्याने हे जंगल वाघासाठी उत्कृष्ट अधिवास समजला जाते. वाघांसाठी प्रसिद्ध असलेला चंद्रपूर जिल्ह्याला शासनातर्फे अधिकृतपणे महाराष्ट्राचा व्याघ्र जिल्हा म्हणून घोषित केले आहे. एकत्रितपणे 200 पेक्षाही जास्त वाघांचे वास्तव्य आहे. वाघाच्या प्रजननाच्या बाबतीत देखील चंद्रपूर जिल्ह्याने चांगलीच बाजी मारली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे प्रजनन भारतातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. इथल्या प्रमुख वन्यजीवांच्या किंवा सस्तन प्राण्यांच्या एकूण 45 प्रकारच्या प्रजातीची नोंद देखील घेण्यात आली आहे. मांसभक्षक जनावरांमध्ये वाघ, विवळा, रानकुत्रा, तरस, कोल्हा, लांडगा या मोठ्या तसेच रानमांजरासारख्या लहान भक्षकांचा समावेश होतो. सर्वहारी व मिश्राहारी जनावरांमध्ये झिपरे, अस्वल, रानडुक्कर, मुंगूस, ताडमांजर, उदमांजर यांचा समावेश होतो. तृणभक्षक प्राण्यांमध्ये चितळ, सांबार, काकर, नीलगाय, चौशिंगा, चिंकरा, काडवीट, रानगवा इत्यादींचा समावेश होतो.
यातील सांबार हे भारतात आढळणारे सर्वात मोठे हरिण आहे, तर रानगवा हा मध्य भारतात आढळणारा सगळ्यात मोठा प्राणी आहे. पूर्ण वाढ झालेल्या रानगव्याचे वजन अनेकदा 1 टनापेक्षा जास्त असतो. त्याशिवाय वानर या जंगलात सहजपणे दिसते. निशाचर प्राण्यांमध्ये खवले मांजर, साडींदर, ओल्या टोंडाचे वटवाघूर, रक्तपिपासू वटवाघूर, उडणारी खार, चांदी अस्वल, वाघाटी, गंज ठिपक यांची रानमांजर अशा लहान मोठ्या प्राण्यांचा समावेश आहे. त्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात जंगलामध्ये विविध प्रकारचे रानउंदीर, रानससा, पहेरी खार, झाडचिचू असे लहान प्राणीही आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये भरपूर सारे वैशिष्ट्य आहे. जगातील सर्वात मोठा प्राणी गवा, शिंगाच्या 2 जोड्या असणारा एकुलता एक प्राणी चौशिंगा आपल्याला ताडोबामध्ये सुद्धा बघायला भेटते. उडू शकणारा जगातील सर्वात उंच पक्षी सारस, जगातील सर्वात वेगाने उडणारा पक्षी बहिरी ससाना, जगातील सर्वात मोठे शृंगी घुबड, जगातील सर्वात मोठे पतंग ॲटलस, जगातील सर्वात मोठे जाळे विणणारा कोडी वृक्ष आपल्याला फक्त ताडोबाच्या जंगलातच बघायला मिळेल. ताडोबाच्या विशाल जलाशयात एखाद्या निवांत संध्याकाळी सूर्यास्तासमयी नौका विहाराचा आनंद अनुभवण्याकरिता वन खात्यातर्फे सीताराम पेठ गावाजवळ बोटिंगची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र म्हणून उदयाला आलं आहे. जंगलाचा थरारक अनुभव पर्यटकांना मिळावा यासाठी पानवठ्यांच्या शेजारी उंच मचाण बांधून प्राणी आणि पक्षी निरीक्षणाची सोय केलेली आहे. पर्यटकांना वन खात्याच्या पाडीवर हत्तीवरी बसूनही जंगलात फेरफटका मारता येतो. जंगल रात्री जागं होतं असं म्हणतात. जंगलात रात्रीच्या शांततेत आकाशात चांदण्याची रांगोळी आणि रातकिड्यांची किरकिर, रातव्यांच्या तितिरा गेलेला स्वर, झाडीतून चमकणारे प्राण्यांचे डोळे असेही अद्भुत आणि थरारक अनुभव पर्यटकांना मिळावे म्हणून वन विभागाने रात्रीच्या सफारीचे म्हणजेच नाईट पेट्रोलिंगचे योजना केलेले आहे. एखादं अस्पर्शी जंगल जेवढून अनुभवायचे असेल आणि वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहायचे असेल तर ताडोबाच्या बफर क्षेत्रात नक्की पर्यटन करता येईल. कोर क्षेत्रा इतकी किंबहुना त्याहून अधिक जैवविविधता बफर क्षेत्रामध्ये आहे. स्थानिक जीवनाच्या, लोककलांचा जेवढून आस्वाद घेण्यासाठी नक्की इथे भेट द्या. वन्य प्राणी आणि मानवाच्या एकत्र आणि परस्पर पूरक जीवन पद्धतीच्या जेवढून पाहण्याकरिताचा एक हॉटस्पॉट म्हणजेच ताडोबा बफर.